हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. प्रज्ञास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी. तर चला पाहूया मी कशी बनवते. प्रथम आपण इथे गॅस चालू करूया. आपण प्रथम इथे मुगाची डाळ ही शिजवून घेणार आहोत. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत. मुगाची डाळ व्यवस्थित शिजली की आपण पुढे त्याची भाजी बनवणार आहोत. आता मी इथे मीठ टाकून घेते. थोडी हळद, मिक्स करून घ्यायचं ते सर्व एकजीव असं. 5 मिनिटांनी मी चेक केला. आता आपल्या मुगाला मस्तपैकी उकळी आली आहे आणि आपले मूगसुद्धा शिजले आहेत. तर आपण हे गॅस बंद करून एका बाजूला आपण हे काढून घेऊयात. आपली मूग आता पूर्णपणे शिजली आहे. एका बाजूला काढून घेतली मी. इथे आपण आता भाजी बनवूया त्याची. इथे मी लसूण टेचून घेणार आहेत. 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या. त्या व्यवस्थित आपण बारीक करून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये. जास्त बारीक नाही करायचं, मीडियम असं थोडं जाडसर असतं असं त्याचं पेस्ट करून घ्यायची. इथे एक कांदा कापून घ्यायचा भाजीसाठी. बारीक कांदा कापायचा आहे आपल्याला, जेणेकरून तो पूर्ण भाजीमध्ये स्मॅश होऊन जाईल. आपला कांदा कापून झाला आहे बारीक. आता आपण इकडे 2 टेबलस्पून ऑइल ॲड करूया. आपली कढई छान गरम झाली आहे मस्त. ऑइल टाकून झालं की आपण त्याच्यामध्ये थोडे 4-5 कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकूया. नंतरला आपण ह्याच्यामध्ये जे लसूणचं बारीक केलेलं पेस्ट टाकूया. ती थोडी अशी लालसर झाली की आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. आता आपण कांदा ॲड करून घेऊया. कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा. हे बघा, असं लालसर भाजून झाला. त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत. काश्मीरी लाल मिर्च पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला 1 चमचाच टाकायचा आहे, जास्त नाही. धने पावडर. छान मिक्स करून घ्यायचा. मसाला चांगला शिजला पाहिजे. लो फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करायचं आहे, फास्ट गॅस नाही करायचा. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपण हे छान असं फ्राय करून घेतलं आहे. आता आपला मसाला छान फ्राय झाला. आपण ह्याच्यात मूग टाकून घेऊया. ह्याच्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे. आपल्याला फक्त मूगच टाकायचं आहे, कारण की आपण ही सुक्की भाजी बनवत आहोत. जर आपण कालवण किंवा कढी बनवत असू तर आपल्याला ते पाणी वापरण्याची गरज आहे. पण आपण ही सुक्की भाजी बनवतो आहे म्हणून आपण ते पाणी काढून टाकलं आहे.
व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ह्याला थोडंसं पाणी असं थोडंफार खाली, तर आपण ते एकदम छान सुकी होईपर्यंत आपण ती भाजी मंद आचेवर आपण ती शिजून देणार आहोत. हे बघा, आता भाजी व्यवस्थित शिजत आहे. आता आपली भाजी पूर्णपणे सुकी झाली आहे. पूर्ण पाणी त्याचं गेलं आहे, भाजीमध्ये मिक्स झालं आहे पाणी. आता थोडी गार्निशसाठी आपण कोथिंबीर ॲड करूया. तर अशा प्रकारे मी भाजी बनवली आहे. नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.